वसमत तालुक्यातील बाराशिव येथे धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात दक्षिणमुखी हनुमान बाराशिव अभिषेक, हरी कीर्तन आणि पारंपरिक धोंडे जेवण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाला हजारो भाविकांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली। अधिक मासाच्या पावन पर्वानिमित्त बाराशिव येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात सोमवार 8 जून रोजी विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी महापूजा आणि अभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। यानंतर रामायणाचार्य हरी भक्त परायण नामदेव महाराज लबडे पंढरपूर यांच्या रसाळ आणि प्रबोधनात्मक हरी कीर्तनाने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। कीर्तनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती दर्शवली। कीर्तनानंतर आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक धोंडे जेवण कार्यक्रमात वसमत तालुक्यासह परिसरातील हजारो नागरिकांनी सहभागी नोंदवला व त्याचबरोबर महाप्रसादाचा लाभ घेतला। या कार्यक्रमाला माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, माजी आमदार विजयराव भांबळे, विशाल कदम, आनंद भरोसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे, दिलीप चव्हाण यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूभैया नवघरे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यामुळे बाराशिव परिसरात भक्ती, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम पाहायला मिळाला। अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आयोजकांचे कौतुक केले। लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह साठी बाराशिव वरून भगवान जाधव। पण तुम्ही कुणाच्या कामाला किती येता हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे। पूर आलता, पूर आठवतंय का? पूर आलता तर आता एवढा नदी नाले पुलं वाहून गेले, एवढा पूर मोठा। पण तसल्या पुरामध्ये जॅकेट घालून जनतेला लेकरांना वाचवणारा आमदार म्हणजे बांगर साहेब आहे। मी जरी पंढरपूरला असलो तरी सगळं बघतो तुमचं, कारण बऱ्याच वेळेला कीर्तनाला साहेब हजर असतात। कळमनुरीलाही होते काल्याचे कीर्तन, तिथं मी सहज म्हणलं हे जरा रस्त्याचं काम करायचंय, त्यांनी हळूच ते कोणतर जवळ होते त्यांना बोलत, कोणता रस्ता म्हणतात मला, ते चापणातला भैरवनाथ म्हणते, तुम्ही होतेच केले, कैलास महाराज होते ते गावातून 2 किलोमीटर आहे गाव ते मंदिर भैरवनाथाचं। साहेब म्हणजे लगेच करू नका, मला केव्हा सांगता तुम्ही, लगेच जाहीर केले कितीतरी कोटी रुपये। आज तिथले सगळा समाज व्यवस्थित कीर्तन ऐकायला भैरवनाथ मंदिराजवळ जमतो, हे बांगर साहेबाचं सहकार्य। आज इथं सुद्धा आपण पाहत असाल, आता ते दोघे कोणत्या पक्षाचे मला काही माहित नाही बरं का, हा